हॅलो गाईस, निशास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबेडकर जयंती स्पेशल भाताची खीर. आपण घेतलेले आहेत 2 चमचे बारीक केलेले तांदूळ. आपण कोणतेही तांदूळ घेऊ शकतो. अर्धा चमच वेलची पूड, थोडी चारोळी, 10 ते 12 दूध तुकडे केलेले काजू आणि 6 चमचे साखर, पावणा लिटर दूध, अर्धा ग्लास पाणी आणि 2 चम्मच चमचे आपण गोवर्धन तूप घेतलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. आपण गॅस चालू केला आहे. टोप आपण तापायला ठेवलं होतं. ते टोप आता आपलं तापलं आहे. आपण आता त्यामध्ये घालूया तूप. 2 चमचे मी तूप घातलं आहे. तूप पण तापलेलं आहे. आपण आता त्यामध्ये थोडी काजू घालणार आहोत. काजू घातले आहेत. आपण काजू भाजून घेऊया. आपले काजू थोडेसे गोल्डन झाले आहेत. तुम्ही बघू शकता गोल्डन फ्राय झाले. काजू काढून बाजूला घेऊया. हे बघा, शॅलो गोल्डन फ्राय झाले आपण काजू. आपण त्याला साईडला भाजून घेऊया. काजू आपण भाजून घेतले. आता आपण त्यात घालूया राईस, जो आपण बारीक करून घेतलेला होता तो घालून घेऊया. त्याला लालसर करून घेऊया थोडंसं. त्यामध्ये आपण घालूया वेलची पूड, आणि चारोळी. चारोळी घालून घ्या. आपण थोडंसं त्याला फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता तांदूळ लालसर थोडे लाल झाले. आपण गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे, नाहीतर आपले तांदूळ जळतील. बघू शकता लालसर असं थोडं झालेलं आहे. आपल्याला जास्त फ्राय नाही करायचे, नाहीतर ते जळतील. आता आपण त्यामध्ये घालूया दूध. आपण त्यात दूध घातलं आहे. छानपैकी असं मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलंय, ते घालूया. त्याला एकजीव करून घेऊया. एकजीव करून झाल्यावर आपण त्यात घालूया साखर. शेवटी घालूया आपण त्यामध्ये काजू. जे आपण काजू फ्राय करून घेतलेले ते काजू आपण घालूया. बघू शकता तुम्ही काजू घालूया आपण आणि त्याला एकजीव करून घेऊया. आपण त्याला शिजू देऊया थोडा वेळ.
आपण बघू शकतो आपल्या खिरेला उकळ आली आहे. छान पैकी अशी मस्त खीर उकळते. छान अशी उकळ आलेली आहे, बघू शकता. किती छान अशी उकळ आली. आपली खीर आता तयार आहे. छान अशी आपली खीर छान दिसते, एकदम मस्त. त्यातला भात पण चांगला शिजला आहे. आपण असा भात शिजवून घेऊया. शिजला आहे बघा, भात एकदम छान शिजला आहे. छान अशी आपली खीर तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढच्या रेसिपीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.